नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सूरज व्हिडिओग्राफर आहेत. आज 2 विषयांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. एक म्हणजे हमास आणि इस्रायलचं जे सध्या युद्ध चाललं आहे, ते आता 25-26 दिवस मला वाटतं 28वा दिवस आहे युद्धाचा आणि युद्ध अजून शमण्याची कुठलीही चिन्ह नाही आहेत. त्याचं मुख्य कारण हे आहे की इस्रायलने यावेळेला अगदी निर्धार केलेला आहे की हमास या दहशतवादी संघटनेची पाळंमुळं खणून काढायची. इथे मुळं हा शब्द मी अगदी जाणीवपूर्वक वापरला, कारण या संघटनेने गाझा सिटी म्हणून तिथलं जे प्रसिद्ध शहर आहे गाझापट्टीतलं, त्या शहराच्या खाली आपली मुळं नेलेली आहेत. खाली म्हणजे काय आहे की त्या शहराच्या खाली भरपूर बोगदे आणि भुयारं त्यांनी खणलेली आहेत आणि त्या भुयारांमध्ये त्यांचे रॉकेटचे कारखाने आहेत. त्यांनी तिथे रसद साठवलेली आहे, तिथे पेट्रोल साठवलेलं आहे. म्हणजे वर काहीही जरी तुम्हाला दिसत नसलं तरी खाली त्यांचा सबंध दहशतवादी कार्यक्रम चालू असतो आणि हे इस्रायलला माहीत आहे. इस्रायलची पण गुप्तहेर यंत्रणा बऱ्यापैकी सुदृढ आहेत गाझापट्टीमध्ये आणि त्यामुळे आता त्या टनेल्सना, इंग्रजीमध्ये त्याला टनेल म्हणतात, आपण त्यांना भुयारं म्हणूया, कारण ते खरं बोगदे कसे जमिनीच्या वरती असतात, यांचे हे बोगदे जमिनीच्या खाली आहेत, त्यामुळे ही भुयारं जास्ती योग्य शब्द आहे. तर या भुयारांमध्ये जाऊन त्या सगळ्या हमासचे जे दहशतवादी आहेत ते नुसते दहशतवादीच टिपायचे नाही आहेत, तर त्यांचं जे रसद पुरवठा तिथे आहे, त्यांचे जे कारखाने आहेत, त्यांची जी तिथे पेट्रोल आणि इतर सुविधा स्टोअर करून ठेवलेलं, अगदी जेवणाखाण्याची रसदसुद्धा त्यांनी तिथे स्टोअर केलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्या अशा या अत्यंत क्रूर वागण्याने, म्हणजे इस्रायलचे जे 2000 लोक त्यांनी मारले पहिल्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये, 2000पर्यंत जास्ती लोकं त्याच्यात मेलेली आहेत, तर त्याचा इस्रायल अतिशय कठोर बदला घेईल, त्यांनाही माहिती आहे. तर तो बदला त्यांना असं वाटलं की जमिनीच्या वरती असेल आणि आपले आंतरराष्ट्रीय मित्र लगेच दंगा करून की गाझामधल्या सिव्हिलियन लोकांची हत्या होती आहे, त्यांना वाचवा म्हणून इस्रायलवरती दबाव आणतील, असं एक साधारण त्यांचं कॅल्क्युलेशन होतं. परंतु 2 गोष्टी चुकल्या. एक म्हणजे UN जरी दबाव आणला तरी इस्रायलने त्याला भीक घातली नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अमेरिका यावेळेला फुल फ्लेज पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने युद्धात आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्सला आता कोणी इस्रायल तर विचारणार नाहीच, इतरही देश कोणी त्यांना फारसे विचारत नाही आहेत आणि यांनी जो क्रूर हल्ला केला आणि ज्याचे व्हिडिओ सगळ्या जगात पसरवले, त्यामुळे हमासची स्वतःची जी इमेज आहे ती अतिशय खराब झालेली आहे. त्यामुळे हमासच्या बाजूने उभं राहणं म्हणजे दहशतवादाच्या बाजूने उभं राहणं. आणि इस्रायलसुद्धा सुरुवातीपासून सांगतात की पॅलेस्टीन आणि हमास, फिलिस्तीनी लोक आणि हमासचे मेंबर्स यांच्यामध्ये आपण फरक करायला पाहिजे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बातमी आली की हमासचा एक टॉप कमांडर होता इब्राहिम बियारी, या बियारीला इस्रायलनी विमानाने बॉम्बिंग करून खतम केला आणि तो जबालिया नावाच्या एका मोठ्या अतिशय घनदाट वस्ती असलेल्या गाझा शहरातल्या उत्तर भागात होता आणि या जबालिया भागात त्यांना माहिती मिळाली की बियारी तिथे आहे. त्याच्यावरती इस्रायली जेट्सनी हल्ला केला आणि तिथे संपूर्ण टाकलं. इस्रायलने सांगितलेलं आहे की या जबालियावरती हल्ला करून आम्ही या बियारीचा मृत्यू घडवून आणला आहे. त्यामुळे आमच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा जो सूत्रधार होता, एक सूत्रधार तो बियारी, त्यांनी 2014 साली ॲशडॉड शहरामध्ये सुद्धा दहशतवादी पाठवले होते, त्याच्यावरती हे सगळे आरोप होते, त्याला आम्ही नष्ट केलेलं आहे. हमासने सांगितले की इस्रायल खोटं बोलतोय, बियारीमुळे तिथे गेलाच नव्हता, तिथले सिव्हिलियन मेलेत आणि म्हणून इस्रायल खोटं बोलतोय. हे जर खरं असलं तर हमासने तातडीने बियारीचा टेलिव्हिजन इंटरव्ह्यू करून दाखवायला पाहिजे होता की हा पहा आमचा बियारी तर इथे बसलेला आहे. तसं त्यांनी केलेलं नाही आहे. त्याचा अर्थच असा की इस्रायलची माहिती खरी होती आणि त्यांनी या दहशतवाद्याचा सूड घेतलेला आहे, याला संपवून टाकलेलं आहे. आणि असे सगळे दहशतवादी नेतृत्व इस्रायल टिपून मारत आहे. आजच बातमी आहे की येमेन या देशाने इस्रायलशी युद्ध डिक्लेअर केलं आहे. उद्या कुठलाही देश उठेल आणि सांगेल आमचं इस्रायलशी युद्ध आहे, येमेनची क्षमता तरी आहे का इस्रायलपर्यंत जाण्याची? ते सौदी अरेबियाशी लढत आहेत, म्हणजे त्यांच्या अंतर्गत भांडणंसुद्धा इतकी आहेत. येमेनला इराणचा सपोर्ट आहे, त्यामुळे ते सगळेजण सध्या अतिशय खदखदणाऱ्या ज्वालामुखीवरती उभे आहेत. त्या ज्वालामुखीचा जर आणखीन मोठा स्फोट झाला तर यांच्यापैकी कोणीच शिल्लक राहायचं नाही, हे काही त्यांना कळतं आहे असं वाटत नाही. तर हे युद्ध थांबायची चिन्ह नाहीच आहेत, आणि भडकेल असंही वाटण्याची चिन्ह आहेत. काय होतं ते आपण बघणारच आहोत, पण अशी फार इच्छा आहे आपली की हे युद्ध लवकर थांबावं. इस्रायलला काय करायचं ते त्यांनी येत्या 2-3 दिवसात पूर्ण करून घ्यावं आणि त्यानंतर युद्ध थांबवून, म्हणजे फिलिस्तिनीमधले जे हमासचे सपोर्टर नाही आहेत आणि ज्यांना ही हिंसा मंजूर नाही आहे, ज्यांना चांगलं आयुष्य जगायचं आहे, ज्यांना आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे,
त्यांची जरा सरशी होईल आणि हमासचा किडा इस्रायली च्या मदतीच्या मदत वापरून पॅलेस्टाईनी लोकांनी जर काढून टाकला तर त्यांचंही जीवन सुखी होईल. त्यांचं जीवन नरकवास व्हावं असं कोणाचीच इच्छा नाही आहे. परंतु त्यांच्या लक्षात काही हे सगळं येत नाही आहे. अजून त्यांना उकसवणारे देश आहेतच. इराण आहे, सिरिया आहे, नंतर तुमचा तुर्की आहे. हे सगळे लांब बसून त्यांना उकसवत आहेत. त्या स्वतःच्या देशात काय स्थिती आहे हे सुद्धा कोणी विचारून पाहत नाही आणि हा सगळा प्रकार चालू आहे. आपल्या इथले विरोधी पक्ष इस्रायलच्या विरुद्ध ओरडायचं, भारत सरकारने इस्रायलची बाजू घेतली तर भारत सरकारच्या विरुद्ध ओरडायचं म्हणून हमासची बाजू घेत आहेत. मला आश्चर्य वाटतं की आपला हा गांधींचा देश आहे असं आपण नेहमी ओरडून सांगत असतो, तरी एका दहशतवादी पक्षाची आणि दहशतवाद्यांची आपण विरोधी पक्ष बाजू कशी घेऊ शकतात, त्यांना त्याबद्दल असं वाटत नाही का की आपण काहीतरी फार मोठी चूक करतो आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं हे काय चाललेलं आहे. आपल्या देशाकडे आलं तर आणखीनच सध्या घटना घडत आहेत की ॲपल या कंपनीनी 150 देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना एक संदेश पाठवला की तुमच्याकडे जो ॲपल फोन आहे, ॲपलचा जो लेटेस्ट फोन वगैरे, तर त्या फोनला हॅक करण्याचं गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम होत आहेत. आता ॲपलने असं कुठेही सांगितलं नाही की भारत सरकारने हे केलेलं आहे. त्यांनी सांगितलं स्टेट स्पॉन्सर्ड. आणि का स्टेट स्पॉन्सर्ड? तर या प्रकारचं हॅकिंग करायला जे पैसे आणि जी क्षमता लागते ती साधारण नॉर्मल हॅकर्सकडे नसते. ती साधारण क्षमता ही सरकाराकडे असते किंवा एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्ती ते करू शकतो. ॲपलनी हे म्हटलेलं नाही आहे, पण आपल्यापुढे अशा व्यक्तींची पण नाव आहे. जॉर्ज सोरोसचं नाव नेहमीच पुढे येत असतं की तो कोट्याधीश आहे आणि सरकार पाडण्याकरता, मोदी सरकार पाडण्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्याच्याकरता म्हणे $655 कोटी त्यांनी ठेवलेले आहेत की कधी आपण मोदी सरकार पाडतो. तर अशा प्रकारचं काम जॉर्ज सोरोसचे लोक करू शकतात किंवा सरकारं करू शकतात. हा येड्यागबाळ्याचं हे काम नव्हे, हे ॲपलनी सांगितलं. मेल पाठवली. 149 देशात या मेलचा काहीही परिणाम झाला नाही. लोक म्हणले ठीक आहे, आम्ही आपली काळजी घेऊ वगैरे. ही मेल अशीच होती की तुमचा फोन हॅक होऊ शकतो. फोन हॅक होणं काय, हे मागे मी एकदा तुम्हाला जर आठवत असलं तर पेगाससवरचा जो सगळा प्रकार झाला होता तो पेगाससचा फियास्कोच झाला होता. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आमच्याकडे जे 29 फोन दिले होते त्यापैकी 21 फोनमध्ये तर काहीही म्हणजे कुठलंही मालवेअर नव्हतं. मालवेअर म्हणजे चुकीचा प्रोग्राम किंवा हॅक केलेले नव्हते. 5 फोन हॅक केलेले होते. 24 फोनमध्ये काहीच नव्हतं. पण या हॅक केलेल्या फोनमध्ये सुद्धा पेगासस नव्हतं असं नक्की झालेलं होतं. म्हणजे मुळात ही सगळी जी हवा उडवली होती की पेगासस आला, पेगासस आला. पेगासस ही इस्रायलची कंपनी आहे आणि ती आपलं हॅकिंग फक्त सरकारलाच करू देते. ती प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला त्याचा प्रोग्रॅम भाड्याने घेता येत नाही. तर त्यात पेगासस नव्हतं हे सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं केस की याच्यात काही नाही, एवढीच तुम्ही हवा उडवली. परत त्यांनी हवा उडवली कारण मोदी सरकारच्या विरुद्ध त्यांना मुद्देच सापडत नाहीत. मग असे काहीतरी मुद्दे आणायचे. 149 देश गप्प राहिले. 150वा देश भारत, त्यांनी मात्र सांगितलं की आमच्या फोनमध्ये मोदी सरकारने हॅकिंग केलं आहे. आणि हे कोणी सांगितलं? महुआ मोइत्रा या TMCच्या खासदार आहेत, ज्यांच्यावरती सध्या आता खटला सुरू व्हायचा आहे, ज्यांची इन्क्वायरी व्हायची आहे, की ज्या पैसे घेऊन प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्हाला जर पार्लमेंटमध्ये एखादा प्रश्न विचारून पाहिजे असला तर महुआ मोइत्रांना जाऊन तुम्ही जर 2 कोटी रुपये दिले तर कदाचित त्या प्रश्न विचारतील. हे सगळं आता सिद्ध होण्याच्या मागे आहे, त्यामुळे त्या बिथरलेल्या आहेत. बाकीचे सगळे, राहुल गांधींनी सांगितलं की माझा फोन हॅक होऊ शकतो, माझा फोन हॅक झालेला आहे. गेल्या वेळेला काय झालं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं राहुल गांधींना तुमचा फोन द्या, आम्ही चेक करतो तो हॅक झाला आहे की नाही. त्यांनी फोन द्यायला नकार दिला होता. त्याला कारण आहे, फोनमध्ये जर हॅकिंग झालं तर फोनची कंप्लीट तपासणी होते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर रोग असला तर त्याची फुल चेकअप करू ना आपण. म्हणजे त्याचा EMI काढू, CRI काढू, अमुक करू, तमुक करू. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी लपवायच्या आहेत त्या पण बाहेर पडतील. समजा त्या माणसाला एखादा विकार झालेला असला जो त्याला लोकांमध्ये सांगायचा नसला तरी या टेस्टमध्ये तो बाहेर पडेल. म्हणून अशी माणसं काय करतात, नाही नाही तपासणी नका करू, मी सांगतो ना आम्हाला हे झालं आहे. तसं राहुल गांधी म्हणले माझा फोन मी देणार नाही, माझा फोन मी देणार नाही. कारण दिल्यानंतर त्यातनं आणि कुठली भूतं बाहेर पडतील. कारण फोनमधले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी ITचा मनुष्य आहे. तुम्ही फोनमध्ये एखादा व्हिडिओ पाहिलात आणि तो डिलीट केला तरी तो डिलीट होत नाही. कॉम्प्युटर डिलिशन हे एक विशिष्ट तंत्रज्ञान आहे. त्याकरता वेगळं सॉफ्टवेअर वापरायला लागतं. ते सॉफ्टवेअर वापरल्याशिवाय पूर्ण डिलीट होत नाही, तो पुन्हा शोधता येतो. ही फोनची परिस्थिती आहे, ही कुठल्याही ITची परिस्थिती आहे. इंटरनेटवरती ठेवलेला डेटा सहसा डिलीट होत नाही. तो डिलीट करण्याकरता विशेष परिश्रम घ्यायला लागतात. आणि ज्या नेत्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे त्या नेत्यांना मुळात हे माहीतच नसतं आणि माहीत असलं तरी ते असे परिश्रम काही घेत नाहीत. त्यामुळे आपला फोन तपासणी करता द्यायला हे कोणीही तयार नाही आहेत.
आणि ते राहुल गांधीसुद्धा त्यांचा फोन द्यायला तयार नाही. आणि सरकारने काय केलं यावेळेला, सरकारने त्यांना सांगितलं की आम्हाला या गोष्टीच्या मुळापाशी जायचं आहे. कोण आपल्याला सारखं हॅकिंग करतं बघू तरी या, द्या बरं तुमचे फोन, आम्ही चेक करतो. आता मी नाही देणार माझा फोन, तुम्ही कसं शोधा काय शोधात. माझा फोन दिला आणि त्याच्यामध्ये समजा मी चीनशी काय बोलत होतो, मी शी जिनपिंगकडे जाऊन काय केलं होतं, मी उझबेकिस्तानमध्ये गेलो तिथे मी काय केलं. कारण राहुल गांधी हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे. ते प्रत्यक्ष अध्यक्ष नसले तरी व्हर्च्युअल अध्यक्ष तेच आहेत. ते जेव्हा उझबेकिस्तानला जातात तेव्हा ते कशाला गेले, तिथनं आल्यानंतर त्यांनी काय माहिती आणली, देशाच्या भल्याकरता गेले का स्वतःच्या भल्याकरता गेले, का उझबेकिस्तानामध्ये आपलं बॅग ठेवून आणिकच कुठेतरी निघून गेले गुप्तपणे. काही शक्य हो, उझबेकिस्तानहून चीन काही फार लांब नाही आहे, तिथून चीनलाही जाता येतं. आणि एकदा ठरलं तर उझबेकिस्तानात त्यांच्या पासपोर्टवर शिक्कासुद्धा मारणार नाहीत. जाऊन या चीनला, परत या आणि परत घरी जा. एकाही पत्रकाराने राहुल गांधींना विचारलंसुद्धा नाही आहे की तुम्ही उझबेकिस्तानात जाऊन केलंत काय, विचारलंसुद्धा नाही आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल भारतीय पत्रकारितेची शोकांतिका किती झालेली आहे. तर हे महाराज उझबेकिस्तानला जाऊन आले, फोन परत आलेला आहे, फोनमध्ये चेक करता येईल कुठे कुठे गेले होते. म्हणून फोन द्यायचा नाही. अरे मग फोन द्यायचा नव्हता तर हे काढलं कशाला भूत, तुम्ही हे तुमच्याच मानगुटीवर आता भूत बसलं आहे. कारण सरकारने अश्विनी वैष्णव आपले जे IT चे मिनिस्टर आहेत, जे स्वतः IIT ग्रॅज्युएट आणि अत्यंत हुशार मनुष्य आहेत, त्यांनी पण सांगितलं आहे की सरकारची अशी काही उद्देश नव्हता, सरकारने असं काही केलेलं नाही. परंतु तुमच्या फोनमध्ये जर असं काही झालं असलं तर फोन आमच्याकडे द्या, आम्ही तपासून बघतो त्याच्यात काय झालं ते. मी नाही देणार माझा फोन, मी तो गुपचूप ठेवणार, पण तुम्ही चूक केली. हे असं बालिश प्रकार चाललेला आहे. गेल्या वेळेला असा बालिश प्रकार करून पेगाससच्या वेळेला ही मंडळी तोंडावर आपटली होती, याही वेळेला तशीच तोंडावर आपटणार आहेत. पण यावेळेला सरकार त्यांना सांगू शकतं की प्रत्येक वेळेला तुम्ही हे करता, असं चालायचं नाही. आता तुम्ही फोन द्याच आणि त्या फोनमध्ये आम्ही तलाशच लावतो की तुमच्या फोनमध्ये हॅकिंग झालं की नाही, आणि हॅकिंग झालं तर कोणी केलं, नाही झालं तर तुम्ही का उगीच ओरडताय. आणि त्याच्याशिवाय त्या फोनमध्ये इतर काय माहिती आहे, तुम्ही कुठे जात होतात, कोणाशी बोलत होतात, काय फोटो काढलेत, काय केलं, ही सगळी माहिती आम्हाला मिळेल. आता यातला एकही नेता तुम्हाला दिसेल की फोन देणार नाही, नुसतं ओरडायचं. फोन द्यायची वेळ आली की मात्र गप्प बसून राहायचं. हा एक दुटप्पी चेहरा आपल्या नेत्यांचा आपल्या समोर येतोय. आपण सगळ्या सुजाण प्रेक्षकांनी याचा विचार करावा की हे सगळं काय चाललं आहे. केवळ निवडणूक जिंकायची, भाजपवरती कुठले तरी आरोप करायचे, सरकारला डिस्क्रेडिट करायचं. जॉर्ज सोरोस महाराजांनी सांगितलं असेल की असं असं करा तरच हे सरकार जाण्याची काही शक्यता आहे, म्हणून तर हे चाललं नाही आहे ना. मला माहीत नाही काय झालं. गेल्या वेळेला जेव्हा पेगाससचा सगळा उदयाला आला होता तेव्हा हे सिद्ध झालं होतं की पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष इम्रान खान यांचा फोन हॅक झालेला होता. असं तर नसेल याही वेळेला पाकिस्तानच्या काही नेत्यांचे फोन हॅक झालेत की लगेच त्याची पीडा इथपर्यंत येते, परपीडा आपल्यापर्यंत पोचते. पाकिस्तानच्या नेत्यांवर असा हल्ला झाला, असं कसं होऊ शकतं, माझ्या याच्यावर झाला असेल. अरे मग झाला असेल तर फोन दे ना, आम्ही बघून चेक करू तुझ्या याच्यावर हल्ला झाला का. फोन द्यायला वाटते भीती, कारण फोनमध्ये आणि काय काय ते बाहेर येईल, अशी सगळी गंमत आहे. आपण बघूया, मतदारही हे बघतायत, सामान्य नागरिक हे बघतायत, यातली गुंतागुंत आपल्याला समजावी म्हणून मी हे थोडंसं उलगडून सांगितलं. हे जर आपल्याला आवडलं तर आपण आमचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. आधीच्या काही कमेंट्स आल्या त्या थोड्या वाचून दाखवण्याचा माझा विचार आहे. बहुतेक सगळ्या कमेंट्समध्ये व्हिडिओतला खूप चांगलं व्हिडिओ होतं असंच सांगितलं गेलं आहे. चीनवरचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती अनिल सुरपूर म्हणतात की व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नेने सर, वी वर टोटली अनअवेअर ऑफ धिस साईड ऑफ चायना. आम्हाला चीनची ही बाजू अजिबात माहिती नव्हती, कारण ही मेनस्ट्रीम मीडियात येतच नाही. आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. सदाशिव सरदेसाई पण तेच म्हणतात की अतिशय चांगली माहिती. त्यांनी एक सुंदर कमेंट केली आहे, भारतातील चीनचे हस्तक आता काय देव पाण्यात ठेवून बसले असतील का, नास्तिक असले तरी. कदाचित ते माओचा फोटो पाण्यात ठेवतील, देव तर त्यांना चालत नाही. नितीन केनने विचारलं आहे की भविष्यातील दलाई लामाबद्दल अजून माहिती द्या. मला त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करायचाच आहे, कारण दलाई लामा आता नवीन कोण होणार याच्यावरती बऱ्याच राजकारण्याची गुंतागुंत अवलंबून आहे. डॉक्टर अरुण जोशींनी म्हटलं आहे की माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तिबेट, नेपाळ आणि भूतान या देशांवर भारताने बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. तिबेटला तर स्वतंत्रच आपल्याला करायला पाहिजे. भूतान हा आपला सहकारी देश आहे आणि नेपाळ हा सुद्धा आपला सहकारी देश आहे. या सगळीकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. वाईज क्रिटिक या नावाने जे श्रोते लिहितात त्यांनी सांगितलं की प्लीज थ्रो ए लाईट ऑन पप्पूज व्हिजिट टू उझबेकिस्तान. मला वाटतं पप्पू म्हणजे ते कदाचित राहुल गांधींना म्हणत असतील. मी काही त्यांना पप्पू वगैरे म्हणत नाही, ते राहुल गांधीच आहेत. पप्पू म्हणजे काय मला खरं म्हणजे माहीत नाही. पण उझबेकिस्तानला का गेले हे मात्र ते कोणाला सांगत नाही आहेत. त्यांचे सगळे काँग्रेस पक्षाचे जे खासदार दरगदार चमचे चाटुकार सगळे कोणीही बोलत नाही की आमचा नेता उझबेकिस्तानला का गेला, का बाबरचं तिथे स्थान आहे म्हणून गेला, का समरकंदाची तिथे
हे आहे थडगं आहे म्हणून गेला, समरकंदाच्या थडग्यावरती चादर व्हायला. मला माहीत नाही कशाकरता गेला, पण कळलं तर मी नक्की याच्यावरती एक व्हिडिओ करीन. संजय पटवर्धन म्हणतात की खूप वेगळी आणि आश्चर्यकारक माहिती मिळाली. आपल्याकडला लोकसत्ता तर चीनची आणि त्यांच्या अफाट प्रगतीची नेहमीच स्तुती गात असतो. आपण सीमेवर सदैव सावध असायला हवे. तसंच तैवान आणि इतर देशांशी संबंध मैत्रीचेच ठेवायला हवे. व्हिडिओसाठी धन्यवाद. संजयजी, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. आपण या मार्गानेच चाललेलो आहोत. तैवानशी आपले घनिष्ठ संबंध आपण ठेवून आहोत आणि भविष्यात तुम्हाला दिसेल की चीनची जी महत्ता सांगितली जाते तेवढी ती महत्ता नाही आहे. ती दिवसांगणिक खाली होत चालली आहे. जीवन बेर्डे पण असंच म्हणतात. मग चीनचं GDP उत्पन्न कमी झालं आहे का? निश्चितच कमी झालं आहे. पण चीनच्या GDP उत्पन्नाचे आकडे विश्वासार्ह नसतात, कारण त्यांचे आकडे दुसरीकडनं कुठनं चेक करायला ती ट्रान्सपरंट सिस्टीमच नाही हो, पारदर्शी पद्धत नाही आहे. ते सांगतील ते GDPचे आकडे आपल्याला डोळे मिटून मान्य करायला लागतात. SD in 3 OA अशा एका श्रोत्यांनी सांगितले, सर प्लीज डिस्कस इश्यू अबाउट भूतान अँड चायना रिलेशनशिप. भूटान प्राईम मिनिस्टर इज प्रो चायना. भूटान हा एक आपल्याला काळजीचाच विषय आहे, कारण भूटानचे आपले अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. भूटानकडे स्वतःची मिलिटरीसुद्धा नाही आहे. आपणच त्यांना मिलिटरी प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. निश्चितच आपल्या संरक्षण मंत्र्यांचं, प्रधानमंत्र्यांचं भूटानकडे लक्ष असणार आहे. आपण भूटानला कुठलाही त्रास होऊ देईल असं घडणार नाही याची आशा ठेवूया. आपल्या या सगळ्या प्रश्नांबद्दल धन्यवाद आणि आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.